नमस्कार. जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. पावसाळ्यामध्ये अनेक चमत्कारिक आयुर्वेदिक वनस्पती या उगवत असतात. त्यामधलीच ही एक वनस्पती आहे. या वनस्पतीला गवत समजण्याची गलती बरेच जण करत असतात, परंतु ही इतकी चमत्कारिक वनस्पती आहे की या वनस्पतीनं खराब झालेलं लिव्हर सुद्धा ठीक होऊ शकतं. इतकी ही वनस्पती उपयुक्त आहे. या वनस्पतीनं स्वादुपिंडाचं जे कार्य आहे, पॅन्क्रियाचं जे कार्य आहे ते अनेक पटीनं वाढतं आणि शरीरामध्ये तुमच्या कितीही प्रमाणामध्ये शुगर वाढलेली असेल ती शुगर पूर्णपणे नॉर्मल फक्त 5 दिवसामध्ये करण्याची क्षमता या वनस्पतीमध्ये आहे. ही जी वनस्पती तुम्हाला दिसते आहे ही पावसाळ्यामध्ये सर्वत्र उपलब्ध होणारी वनस्पती आहे. आयुर्वेदिक दुकानामध्ये सुद्धा मिळते आणि अगदी आयुर्वेदिक औषधं घेऊन रस्त्यावर बसलेले जे असतात भोंगा लावून त्यांच्याकडे सुद्धा ही वाळलेल्या स्वरूपामध्ये आपल्याला मिळते. कुठल्याही स्वरूपामध्ये तुम्ही याचं सेवन करू शकता. कशा पद्धतीने सेवन करायचं आहे, ही वनस्पती कोणती आहे ते आपण सर्व पाहणार आहेत, तेव्हा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. मानवी शरीरामध्ये लिव्हर आणि पॅन्क्रियाज म्हणजे स्वादुपिंडाचं जे कार्य आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे. ज्यांचं लिव्हर आणि स्वादुपिंड व्यवस्थितरित्या काम करतं, ॲक्च्युली दोन्ही ऑर्गन एकमेकाच्या जवळ आणि एकमेकावर अवलंबून असतात, म्हणजे एकमेकाचं कार्य एकमेकाशी निगडित आहे. आणि जर यांचं कार्य जर व्यवस्थित असेल तर कुठल्याही प्रकारचं पित्त तुम्हाला होणार नाही, जळजळ होणार नाही, मळमळ होणार नाही, अपचन होणार नाही, गॅसेस होणार नाहीत. त्याचबरोबर तुमच्या शरीरामध्ये अतिरिक्त चरबी साठणार नाही. त्याचबरोबर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा डायबिटीस झालेला असेल तर तो दुरुस्त होईल आणि ज्यांना डायबिटीस होण्याची शक्यता आहे कधीही त्यांना डायबिटीस होणार नाही. तर ही जी वनस्पती तुम्हाला दिसते आहे ही आहे कडुनाई. याला हिंदीमध्ये छोटा चिरायता सुद्धा म्हणतात. अत्यंत उपयुक्त वनस्पती आहे. पावसाळ्यामध्ये सर्वत्र उपलब्ध असणारी वनस्पती आहे. अशी छोटी छोटी याला लांबट अशी पानं येतात आणि पांढरी फुलं असतात आणि ही चवीला अत्यंत कडू असतात. त्यामुळे आपल्याला ही वनस्पती सहजरित्या ओळखता येते. थंडी तापासाठी या वनस्पतीचा वापर केला जातो. मलेरियासाठी या वनस्पतीचा वापर केला जातो. कुठल्याही प्रकारच्या आजारामध्ये व्यक्तीच्या पचनक्रियेसाठी आणि लिव्हर आणि स्वादुपिंडाच्या स्वच्छतेसाठी या वनस्पतीचा वापर हा अत्यंत उपयुक्तरित्या करता येतो. म्हणून या वनस्पतीचा वापर हा प्रत्येकाने वर्षातून फक्त 2 दिवस जरी केला तरी स्वादुपिंडाचं काम सुरळीत करण्याचं काम ही वनस्पती करते. आपल्या शरीरामध्ये लिव्हर हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. आपल्या शरीरामधून पचलेल्या पदार्थामधून चरबी आणि प्रथिनं याच्यावर प्रक्रिया करण्याचं काम, रक्त घोटवण्यासाठी आवश्यक प्रथिनं निर्माण करण्याचं काम, त्याचबरोबर शरीरामध्ये जे टॉक्झिक इलेमेंट आहेत त्याला बाहेर काढण्याचं काम म्हणजेच डिटॉक्सिफिकेशनचं काम हे लिव्हर करत असतं. आपल्या शरीरामधील शुगर नियंत्रित ठेवण्यासाठी स्वादुपिंड किंवा पॅन्क्रिया अत्यंत महत्त्वाचं काम करत असतो. म्हणून या दोन्हीचं कार्य सुरळीत करण्यासाठी ज्यांना मधुमेह ऑलरेडी झालेला आहे अशा व्यक्तींना तर या वनस्पतीचं अवश्य सेवन करायचं आहे. तुमची शुगर किती वाढलेली असेल तरी ती पूर्णपणे नॉर्मल करण्याचं काम ही वनस्पती करते. आणि जर तुम्ही या वनस्पतीचं 7 दिवस सलग सेवन केलं तर वर्षभर तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये शुगर अजिबात वाढणार नाही. इतक्या जबरदस्त प्रकारे या वनस्पतीचा फायदा आपल्याला मिळतो. तर या वनस्पतीचं सेवन कसं करायचं आहे, जर तुम्हाला ही ताजी वनस्पती मिळाली तर ताजी आणायची आहे, स्वच्छ धुवून घ्यायची आहे, त्याची पानं काढायची आहेत. पानं चांगल्या रीतीनं आपल्याला ठेचून घ्यायची आहेत आणि त्यामध्ये पाणी मिक्स करून आपल्याला त्याचा रस काढून घ्यायचा आहे. साधारणतः 15 ते 20 ml रस आपल्याला घ्यायचा आहे. जास्त जरी घेतला तरी कुठलाही त्याचा साईड इफेक्ट नसतो. अगदी कप भरून जरी रस आपण याचा घेतला तरी चांगलं असतं. 15 ते 20 ml रस आपल्याला त्याचा घ्यायचा आहे. सकाळी उपाशीपोटी आपल्याचं सेवन करायचं आहे. ज्या व्यक्तींना ऑलरेडी मधुमेह आहे, शुगर खूप वाढलेली आहे, अशा व्यक्तींना सलग या वनस्पतीचा जो रस आहे तो 7 दिवस करायचा आहे. आता ज्या लोकांना या वनस्पतीची ताजी पानं मिळणार नाहीत त्यांनी आयुर्वेदिक दुकानातून किंवा रस्त्यावर आयुर्वेदिकचे दुकान असतं तिथून आणलेला असेल वाळला याचा पाला जर आणलेला असेल तर त्याचं सेवन कसं करायचं आहे, तर तो जो पाला आहे तो आपल्याला साधारणतः 2 कप पाण्यामध्ये भिजत घालायचं आहे रात्रभर. सकाळी उठल्याबरोबर ते पानं किंवा ती जी पावडर असेल ती काढून टाकायची आहे आणि त्याचा जो अर्क उतरलेला रस आहे तो आपल्या सकाळी उपाशीपोटी घ्यायचा आहे. सलग 6 ते 7 दिवस करा. तुमची शुगर पूर्णपणे नॉर्मल होईल. तुमचं लिव्हर खराब झालेलं असेल तर लिव्हर दुरुस्त होईल. पॅन्क्रियाचं कार्य याने सुरळीत होईल. त्यामुळे शुगर शरीरामध्ये तुमच्या अजिबात वाढणार नाही. त्याचबरोबर ज्यांना पित्ताची समस्या आहे, जळजळ मळमळ होतं, गॅस होतो, त्यांची समस्या तर अगदी 3 दिवसामध्ये निघून जाईल. जिथं दिसेल तिथं या वनस्पतीची पानं तुम्ही अवश्य तोडून आपल्याजवळ ठेवा, सुकून ठेवा. आयुष्यामध्ये कधीही उपयुक्त येणारी ही वनस्पती आहे. तर या वनस्पतीचा अवश्य वापर करा. धन्यवाद.